Hello guys, welcome to Yashodhara Junior College Arts Commerce Science, and hi, I am Suhas Udansingh, and uh, today we have to learn a new chapters. That chapter's name it is wave optics. Wave optics. What is by wave? Wave it is this type of diagram. It is denoted by wave. Wave म्हणजे काय? तर वेगवेगळ्या अशी फॉर्ममध्ये असते बघा. जर दोरी घेतली आणि त्याला जर आपण स्ट्राईक केलं तर दोरी कशी फॉर्म होते? वेव फॉर्ममध्ये ट्रॅव्हल होते. सो दॅट्स अ टाईप इट इज वेव. व्हॉट इज वेव ऑप्टिक्स? ऑप्टिक्स इट इज अ ट्रान्सपरंट मीडिया. म्हणजे लेन्समधून लाईट काय होते? ट्रान्सपरंट होते. पाणी आहे, पाणीमधून लाईट काय होते? ट्रान्सपरंट होते. व्हॅक्यूममधून लाईट काय होते? ट्रान्सपरंट होते. दॅट काचेमधून ग्लास लॅब त्याच्यामधून लाईट काय होते? ट्रान्सफर होते. त्याला काय म्हणायचं? दॅट्स पार्ट इट इज कॉल्ड ॲज ऑप्टिक्स. सो वेव ऑप्टिक्स. सो लाईट इट इज ट्रॅव्हल्ड इन ए ट्रान्सपरंट मीडिया. दॅट टाईप इट इज कॉल्ड ॲज वेव ऑप्टिक्स. So light it is traveled in a wave form, but really light it is traveled in a straight line. We have to every day observe light. जे आपण नेहमी बघतो की लाईट काय होते? स्ट्रेट लाईन डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल होते, पण रिअलिटीमध्ये लाईट कशी ट्रॅव्हल होते? वेव फॉर्ममध्ये काय होते? ट्रॅव्हल होते. तर आपल्याला जो पहिला कन्सेप्ट आहे नेचर ऑफ लाईट, हे आपल्याला काय नाही यावेळेस स्टडी करायला नाही आहे. ठीक आहे, स्टडी करायला नाही आहे. तर आता आपल्याला पुढचा कन्सेप्ट आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वेव नेचर. तर परीक्षेला क्वेश्चन असा पडतो की हु इज द इन्व्हेन्शन ऑफ वेव नेचर? द वेव नेचर इट इज इन्व्हेन्शन ऑफ हॅजिन्स. वेव नेचर जे कोणी इन्व्हेन्शन केलेलं आहे ते कोणी केलं आहे? तर हॅजिन्सनी केलेलं आहे. कधी केलं आहे? 1678 1678ला वेव नेचर. म्हणजे लाईट जी आहे ती वेव फॉर्ममध्ये ट्रॅव्हल होते. वेव कशी आहे? अशी. देर आर टू टाईप्स ऑफ वेव. वन इट इज कॉल्ड ॲज लॉजिट्युडिनल वेव, अनदर वन इट इज कॉल्ड ॲज ट्रान्सफर वेव. दिस इज ट्रान्सफर वेव अँड अनदर वन इट इज लॉजिट्युडिनल वेव. सो लाईट इट इज ट्रॅव्हल्ड इन ए ट्रान्सफर वेव. ट्रान्सफर वेव कशी असतात? ह्या अशी असतात. तर जी वरचा भाग असतो त्याला काय म्हणायचं? क्रेस्ट, आणि खालचा भाग असतो त्याला काय म्हणायचं? ट्रफ. तर हॅजिन्स मी काय म्हणलं? वेव नेचर. लाईट इट इज ट्रॅव्हल्ड इन ए वेव फॉर्म इन नेचर. बघा त्याचे ॲझम्पशन्स काय होते? तर पहिल्यांदा सांगितलं लाईट इट इज ट्रॅव्हल्ड इन ए फॉर्म ऑफ वेव. लाईट जी आहे ती कशी आहे? वेव फॉर्ममध्ये ट्रॅव्हल होते. वरचा भाग क्रेस्ट आणि खालचा काय? ट्रफ. एक क्रेस्ट आणि एक ट्रफ कंप्लीट होऊन काय तयार होते? एक वेवलेंथ तयार होते. ते दाखवले बघा. किंवा एक क्रेस्ट मिळून काय होते? एक वेवलेंथ तयार होते. किंवा एक क्रेस्ट एक ट्रफ मिळून काय होते? एक वेवलेंथ काय होते? तयार होते. त्यांना म्हणायचं वेवलेंथ. त्यानंतर दुसरं काय म्हणणं आहे बघा. वेन लाईट वेव आर इमिटेड फ्रॉम द सोर्स दे ट्रॅव्हल्स इन युनिफॉर्म वेलॉसिटी इन द होमोजिनियस मीडियम. म्हणजे लाईट जी ट्रॅव्हल होती तिच्यासाठी कुठला तरी मीडियम लागतं. ओके, सो दॅट इज होमोजिनियस मीडियम. वेन लाईट इट इज ट्रॅव्हल्ड इन ए होमोजिनियस, म्हणजे जर सॉलिड सबस्टन्स असेल त्याच्यामधून काय होत नाही? लाईट ट्रॅव्हल होत नाही. परंतु ट्रान्सपरंट मीडियममधून काय होते? ट्रॅव्हल होते. होमोजिनियस मीडियम. ओके, त्यानंतर पुढं होमोजिनियस म्हणजे काय? सॉलिड सबस्टन्स. एका सॉलिड सबस्टन्समधून लाईट काय होते? ट्रॅव्हल होते. आता बघा पुढं डिफरंट कलर्स ऑफ लाईट ड्यू टू डिफरंट वेवलेंथ. डिफरंट कलर्स ऑफ लाईट ड्यू टू डिफरंट वेवलेंथ. म्हणजे किती कलर्स आहेत जनरली युनिवर्समध्ये? देर आर बेसिकली 7 कलर्स. कुठले आहेत? VIB, GYOR, व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड. हे बेसिकली 7 कलर्स आहे. सो डिफरंट कलर्स, प्रत्येक कलरची काय असते? डिफरंट कलर्स आर हॅव्हिंग डिफरंट वेवलेंथ. किती वेवलेंथची रेंज? 4000 अँगस्ट्रॉंग टू 7000 अँगस्ट्रॉंग. बऱ्याच पुस्तकामध्ये 8000 अँगस्ट्रॉंग सुद्धा दिलेलं आहे. तर तुम्ही 4000 अँगस्ट्रॉंग टू एक्झाम्पलला जर 8000 असेल तर 8000 अँगस्ट्रॉंग असं सुद्धा आन्सर लिहिलं तर काही चुकीचं नाही. तर स्टार्टिंग 4000 अँगस्ट्रॉंग आणि एंड किती? 8000 अँगस्ट्रॉंग ही काय विजिबल रेंज आहे. आणि 1 अँगस्ट्रॉंग इज इक्वल टू किती? 10⁻⁻10 मीटर. ठीक आहे. वेन लाईट वेव एंटर्स अवर आईज वी गेट सेन्सेशन ऑफ लाईट. म्हणजे ज्यावेळेस लाईट ही आपल्या डोळ्यामधून पास होते त्यावेळेस आपल्याला काय होतं? जळजळल्यासारखं होतं आहे. म्हणजेच काय? सेन्सेशन होतात. फॉर प्रोपगेशन ऑफ लाईट इन व्हॅक्यूम, लाईट थ्रू इन व्हॅक्यूम, हॅजिन सजेस्टेड दॅट एक्झिस्ट इमॅजिनरी मीडियम इज कॉल्ड ॲज ल्युमिनिफेरस इथर. लाईट ही एक व्हॅक्यूममधून ट्रॅव्हल होऊ शकते. म्हणजे ज्याच्यामध्ये हवा नाही आहे त्याच्यामधून काय होते? लाईट ही ट्रॅव्हल होऊ शकते. आणि दुसरं काय म्हणणं आहे की लाईट आहे ल्युमिनिफेरस इथर आहे. ल्युमिनिफेरस इथर म्हणजे काय? दॅट इज कॉल्ड ॲज प्रकाशमान गोळा. त्याला काय म्हणायचं? ल्युमिनिफेरस इथर म्हणजे काय? प्रकाशमान गोळा. त्यानंतर 7 काय? लाईट इट इज ट्रॅव्हल्ड इन ए लॉजिट्युडिनल टाईप ऑफ वेव. लाईट जी आहे ती लॉजिट्युडिनल टाईप ऑफ वेवमध्ये
ट्रॅव्हल्ड होते असं त्याचं म्हणणं होतं. सो देर आर टू टाईप्स ऑफ अ वेव्ह. इट इज ट्रान्सफर वेव्ह अनदर वन इट इज लॉजिट्युडिनल वेव्ह. जस्ट दिस टाईप ऑफ वेव्ह कॉम्प्रेशन रिफ्लेक्शन ह्यांना काय म्हणायचं लॉजिट्युडिनल वेव्ह. आणि हे काय ट्रान्सफर वेव्ह. ट्रान्सफर वेव्ह असे असतात, वरचा क्रेस्ट आणि खालचा काय ट्रफ, क्रेस्ट ट्रफ कंप्लीट झाले की वेवलेंथ काय होते फॉर्म होते. मग आता ह्याच्या ॲझम्पशनमध्ये ड्रॉबॅक्स काय होते बघा. पहिल्यांदा आहे लाईट इट इज ए लुमिनिफेरस इथर, बट लाईट इट इज ए इलेक्ट्रोमॅग्नेटिक लाईट इट इज ए लुमिनिफेरस इथर बट एक्सपेरिमेंटली प्रूव्ह दॅट इट इज नॉट प्रेझेंट. लाईट जो आहे त्याचं म्हणणं होतं की लाईट हे प्रकाशमान गोळा आहे, परंतु एक्सपेरिमेंटली काय झालं फॉल्स झालं. रिॲलिटीमध्ये लाईट काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. बघू आता रेक्टॅलिनियर प्रोपगेशन लाईट कॅन नॉट बी एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ थिअरी. म्हणजे काय लाईट कोणत्याही सरफेसवर पडली की ती 90 डिग्रीमध्ये रिफ्लॅक्ट होते, म्हणजे तिथला जो अँगल आहे तो 90 डिग्रीमध्ये फॉर्म होतो. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज रेक्टॅलिनियर प्रोपगेशन. त्यानंतर बघा आता फेनॉमेना सच अ वे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय ई इज इक्वल टू एच न्यू म्हणजे काय फोटॉन्स. लाईट जे आहे बंच ऑफ फोटॉन्समध्ये फॉर्म होते. आणि कॉम्प्टन इफेक्ट म्हणजे काय जे एक्सरे आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स जे फॉर्म होतात दॅट इज नथिंग बट कॉम्प्टन इफेक्ट. इट कॅन नॉट बी एक्सप्लेन. म्हणजे त्यांनी काय केलं फोटॉन्स इफेक्ट आणि कॉम्प्टन इफेक्ट्स एक्सप्लेन केले नाहीत. त्यानंतर पुढं काय बघा हॅजिन्स वेव्ह थिअरी कॅन नॉट बी एक्सप्लेन द फेनॉमेना ऑफ पोलरायझेशन ऑफ लाईट. व्हॉट इज बाय पोलरायझेशन व्हायब्रेशन ऑफ लाईट इन टू पर्टिक्युलर प्लेन. लाईट जे आहे का पर्टिक्युलर प्लेनमध्येच काय होते ट्रॅव्हल होते, त्याला काय म्हणायचं पोलरायझेशन. बिकॉज हॅजिन्स अज्युम दॅट लाईट वेव्ह आर द लॉजिट्युडिनल वेव्ह. लाईट वेव्ह हजिन्सचं हे सुद्धा म्हणणं चुकीचं आहे की लाईट जे आहे ते लॉजिट्युडिनल वेव्ह आहे. इट इज ए ट्रान्सफर वेव्ह. ह्या टाईपची जी वेव्ह असते ती काय असते लाईट वेव्ह आहे. दॅट कन्सेप्ट इट इज फॉल्स, दॅट कन्सेप्ट इट इज ट्रू. हे काय झालं त्याच्या ड्रॉबॅक झाल्या. पुढं काय बघा कन्सेप्ट ऑफ इथर मीडियम. इथर मीडियमचं काय कन्सेप्ट आहे. इथर म्हणजे लाईट आहे. अकॉर्डिंग टू हॅजिन्स वेव्ह थ्री ऑफ लाईट ट्रॅव्हल इन ए वेव्ह फॉर्म. लाईट काय होते वेव्ह फॉर्ममध्ये, वेव्ह असे आहेत वेव्ह फॉर्ममध्ये ट्रॅव्हल होते. पुढं काय बघा दिस रिक्वायर्ड मटेरियल मीडियम हवेवर इट विल नोन लाईट ट्रॅव्हल थ्रू ए मिलियन किलोमीटर्स एम्प्टी स्पेस. लाईट जे आहे हॅजिनचं म्हणणं होतं की काय एम्प्टी स्पेसमध्ये काय होते ट्रॅव्हल होते मिलियन्स, पूर्ण युनिवर्समध्ये लाईट ट्रॅव्हल होते इन वेव्ह मोशन एम्प्टी स्पेसमध्ये ज्यावेळेस ही लाईट ट्रॅव्हल होते. परंतु त्या काळामध्ये हॅजिनचा हा कन्सेप्ट कुणीही ॲक्सेप्ट केला नाही. सो ओव्हरकम इट इज डिफिकल्टी. दॅट इज डिफिकल्टी म्हणजे त्याला एक्सप्लेन करता आला नाही आणि प्रूव्हसुद्धा करता आला नाही. सो हॅजिन्स पॉस्च्युलेट्स एक्झिस्टन्स ऑफ इमॅजिनरी मीडियम इज कॉल्ड एज लुमिनिफेरस इथर हॅव्हिंग फॉलोइंग प्रॉपर्टी. मग त्याच्यानंतर काय झालं लुमिनिफेरस इथरवरनं काही फॉलोइंग प्रॉपर्टीज काय झाल्या प्रूव्ह झाल्या. बघा काय म्हणलं हॅजिन्सच्या काळामध्ये की पूर्ण स्पेसमध्ये एम्प्टी स्पेसमध्ये लाईटची स्पीड जास्त राहते, कारण की त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मीडियम नसते, मॉलिक्युल्स नसतं, त्याच्यामुळे लाईट काय होते स्ट्रेट लाईन डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल होते. परंतु जर होमोजिनियस मीडियम आला तर समजा पाणी आलं, पाण्यामध्ये काय येतात वॉटरचे मॉलिक्युल्स असतात, वॉटरचे कोणते H2O मॉलिक्युल्स, मग त्याच्यामधून ब्रेक करून लाईट ट्रॅव्हल होते. त्याच्यामुळे त्याला जी लागणारी स्पीड आहे त्याची काय होते थोडीशी स्पीड जी आहे ती कमी होते. परंतु व्हॅक्यूममध्ये कोणत्याही प्रकारचं मीडियम नसल्यामुळं, कोणत्याही प्रकारचे मॉलिक्युल नसल्यामुळे लाईट काय होते स्पीडली ट्रॅव्हल होते. परंतु हे त्या काळामध्ये त्यांना प्रूव्ह करता आला नाही. ठीक आहे. मग आता प्रॉपर्टीज काय आहेत बघा लाईटची. सो फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ लाईट, फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ लाईट इट हॅज झिरो डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजे काय रो. व्हॉट इज बाय डेन्सिटी. डेन्सिटी इट इज नथिंग बट रो. सो डेन्सिटी इट इज नथिंग बट मास पर युनिट व्हॉल्यूम. डेन्सिटी जी आहे ती काय असते झिरो असते. लक्षात ठेवा लाईटची डेन्सिटी काय असते झिरो असते. पुढं काय इट इज कंटिन्युअस मीडियम कन्सिस्ट ऑफ स्मॉल इनविजिबल इलॅस्टिक पार्टिकल. लाईट म्हणजे काय एक पार्टिकल आहे. ठीक आहे. मग पार्टिकल काय करतात ते एनर्जी काय करतात ॲब्सॉर्ब करतात आणि ते काय होतात वेव्ह फॉर्ममध्ये काय होतात ट्रॅव्हल होतात. म्हणजे लाईटचं बिहेवियर कसं आहे इलॅस्टिक इन नेचर आहे. त्यानंतर पुढचं काय बघा इट इज प्रेझेंट एव्हरीवेअर इन द युनिवर्स इन व्हॅक्यूम ॲज वेल ॲज सबस्टन्स थ्रो विच लाईट कॅन पास. म्हणजेच काय लाईट जे आहे युनिवर्समध्ये सगळीकडे पास होते. व्हॅक्यूम ॲज वेल ॲज सबस्टन्स, कोणत्याही सबस्टन्समधून पास होते, परंतु व्हॅक्यूममध्ये काय होणार त्याची स्पीड काय असते जास्त असते. इट इज परफेक्टली ट्रान्सपरंट अँड हाय इलॅस्टिक इन व्हॅक्यूम. ही कशी असते ट्रान्सपरंट आहे. म्हणजे लाईट जर कुठल्याही मीडियममधून जात असेल त्याला स्वतःचा प्रकाश असल्यामुळे ती काय होते दिसते, ट्रान्सपरंट असल्यामुळे ती दिसते. आणि हाय इलॅस्टिसिटी इन व्हॅक्यूम
व्हॅक्यूममध्ये त्याची इलॅस्टिसिटी काय असते, जास्त, त्याची स्पीड काय असते, जास्त असते. पुढं काय बघा, लाईट इन ए वेव्ह म्हणजेच काय बघा. नेक्स्ट सायंटिस्ट आला, त्या सायंटिस्टचं म्हणणं काय होतं, मॅक्सवेल. ओके, मॅक्सवेल हा नेक्स्ट सायंटिस्ट होता. मॅक्सवेलचं असं म्हणणं होतं की लाईट इट इज ए लाईट वेव्ह, लाईट ॲज ए वेव्ह. मॅक्सवेलचं म्हणणं होतं की लाईट काय आहे, वेव्ह आहे. म्हणजेच काय, वेव्ह इट इज नथिंग बट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. मॅक्सवेलचं असं म्हणणं होतं की लाईट ही नुसती वेव्ह नसून त्याच्याबरोबर इट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, मीन्स इट इज द कॉम्बिनेशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ॲज वेल ॲज मॅग्नेटिक फील्ड. लाईट काय आहे ते इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डचं काय आहे, कॉम्बिनेशन आहे. आणि पुढं काय म्हणलं बघा, लाईट इट इज नॉट ए ओनली ट्रान्सफर वेव्ह. ही काय नुसती ट्रान्सफर वेव्ह नाही, इट इज द कॉम्बिनेशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. Again he says that when light it is traveled, the X-rays, gamma rays can be traveled simultaneously, and infrared, visible region, IR regions or various regions are formed. Radio waves against form. म्हणजे लाईट ज्यावेळेस ते ट्रॅव्हल होती त्याचे रेंज फॉर्म होतात, जसं VIB JYOR अशी लाईटचे रेज तयार होतात. तसेच विजिबल रिजनमध्ये एक्स-रे, वाय रे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, अल्फा रेज, या रेजमुळं अल्ट्राव्हायोलेट रेज, व्हिजिबल रेज, इन्फ्रारेड, मायक्रोवेव्ह अँड रेडिओ वेव्स काय होतात त्याच्यामुळे फॉर्म होतात. आणि इथं दिले बघा, व्हिजिबल रेंज लाईटची किती आहे, 4000 नॅनोमीटर टू 8000 नॅनोमीटर, म्हणजे 4000 अँगस्ट्रॉंग टू 8000 अँगस्ट्रॉंग. डुअल नेचर ऑफ लाईट. सो डुअल नेचर ऑफ लाईट, द कन्सेप्ट्स कॅन बी एक्सप्लेन Planck's quantum theory. Planck says that light it is a bunch of photons. So light it is traveled in energy. लाईट काय ही एनर्जी आहे आणि ती कुठल्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल होते, फोटॉन फॉर्ममध्ये. एच न्यू म्हणजे काय, फोटॉन्स. न्यू मीन्स सी बाय लॅम्बडा. न्यू म्हणजे काय, सी बाय लॅम्बडा. म्हणजे ई इज इक्वल टू, ही जर प्रोपोर्शनॅलिटी काढली तर एच काय, कॉन्स्टंट प्रोपोर्शनॅलिटी. एच इट स्टँड्स फॉर प्लँक्स कॉन्स्टंट. सो ई इज इक्वल टू एच सी अपॉन लॅम्बडा. सो लाईट इट इज नथिंग बट bunch of photon. Light it is nothing but a bunch of photons. So next point, primary source. The source are emitted to light. म्हणजे ज्या सोर्सपासून लाईट काय होते, इमिट होते. कोणते करते, सन, स्टार्स, ऑब्जेक्ट हॅव हाय टेम्परेचर, सो फ्लेम ऑफ एनी काइंड्स ऑफ TV, केमिकल, न्यूक्लिअर रिॲक्शन्स. म्हणजेच काय, प्रायमरी सोर्स जे प्रकाश मिळतो ते कशापासून मिळतो, सूर्यापासून मिळतो. स्टारचं मिळतो बघा, त्याच्यापासून आपल्याला काय मिळते, लाईट मिळते. किंवा न्यूक्लिअर आणि केमिकल रिॲक्शन्स जे आहेत, अगेन TV. सो केमिकल रिॲक्शन्समध्ये काय होते, एकदम प्रकाश काय होतो, बाहेर निघतो. सो दॅट्स वाय इट इज द प्रायमरी सोर्स. सेकंडरी सोर्स, द सोर्स विच डू नॉट प्रोड्यूस लाईट. सेकंडरी सोर्समध्ये काय होतं, लाईट प्रोड्यूस होत नाही, बट रिसीव लाईट फ्रॉम द अदर, रिफ्लेक्ट, स्कॅटर राऊंड. बघा, म्हणजेच काय, असे सेकंडरी सोर्स आहे त्याच्यापासून आपल्याला लाईट मिळत नाही, परंतु दॅट ऑब्जेक्ट बिकम्स ऑल्सो इमिटेड लाईट, और ऑब्जेक्ट बिकम्स ॲब्सॉर्बिंग लाईट. मून, सूर्याचे प्रकाश किरण चंद्रावर पडतात, इतर प्लॅनेटवर पडतात, ऑब्जेक्टवर पडतात, लाईक ह्युमन प्लॅन्ट. आता नेक्स्ट कन्सेप्ट आहे वेव्ह फ्रंट अँड वेव्ह नॉर्मल. सो व्हॉट इज द वेव्ह फ्रंट? Vibration of light, a locus at all the point, light will simultaneously situated same phase. म्हणजे एक सोर्स आहे आणि सोर्सपासून सेम फेजमध्ये, क्रेस्ट ऑफ फॉर्ममध्ये जी लाईट सायमल्टेनियसली सिच्युएटेड होते त्यांना काय म्हणायचं, वेव्ह फ्रंट म्हणायचं. लोकस ॲट ऑल द पॉईंट, लाईट विल सिच्युएटेड सेम फेज. बघा, आता इथं काय आहे, स्पेरिकल वेव्ह फ्रंट आहे आणि प्लेन वेव्ह फ्रंट आहे. घरातला जो बल्ब आहे त्याच्यातून जी वेव्ह फ्रंट होतात ते कुठले असतात, स्पेरिकल असतात. बघा, जर सेंटर ते जर फिलामेंट टंगस्टनचे आहे, तिथून काय झाला, सोर्स झाला, काय झाला, सोर्स झाला, आणि इथून इथपर्यंत डिस्टन्स आहे बल्बपर्यंत, ते काय आहे, सी म्हणजे काय, व्हेलॉसिटी स्पीड ऑफ लाईट ॲट टाईम t. आणि ठीक आहे, हे काय आहे त्याचे वेव्ह फ्रंट. वेव्ह फ्रंट म्हणजे काय, समोरची बाजू. ही वेव्ह फ्रंट म्हणजे काय, समोरची बाजू. सो वेव्ह फ्रंट इट इज पॉईंट ऑफ सोर्स ऑफ फायनाईट डिस्टन्स. फ्रंट म्हणजे काय, समोरची बाजू. आणि उभ्या जे लाईन्स आहेत ते रेज आहेत, त्यांना काय म्हणायचं, वेव्ह नॉर्मल. सो जे बल्बमधून निघणारी लाईट आहे ती कशी असते, फेज फॉर्ममध्ये असते. आणि हे काय, दॅट इज कॉल्ड ॲज सी. इट इज व्हेलॉसिटी स्पीड ऑफ लाईट. म्हणजे सोर्सपासून जी लाईट निघते ती कशी असते, स्पेरिकल फॉर्ममध्ये असते. आणि सेकंड वन इट इज प्लेन वेव्ह फ्रंट. प्लेन वेव्ह फ्रंट म्हणजे काय, इट इज अ फायनाईट डिस्टन्स. इट इज इनफायनाईट. इट इज फायनाईट म्हणजे हे मेजर करता येईल, परंतु इनफायनाईट डिस्टन्स म्हणजे काय, मेजर करता येत नाही डिस्टन्स. दॅट्स वाय प्लेन वेव्ह फ्रंट. सूर्यापासून जी निघणारे वेव्ह फ्रंट असतात ते कसे असतात, प्लेन वेव्ह फ्रंट असतात. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज प्लेन वेव्ह फ्रंट. वेव्ह आणि ह्याच्या समोरची जी बाजू येईल अशी,
ही अशी उभी आणि आडवी, अशी उभी, ही अशी उभी जी येईल त्यांना काय म्हणायचं, ह्याला म्हणायचं फ्रंट. आणि हे जे रेज आहेत त्यांना काय म्हणायचं, नॉर्मल. उभे जे आहेत त्यांना काय म्हणायचं, नॉर्मल. सूर्यापासून जे निघणार आहे त्यांना काय म्हणायचं, वेव्ह फ्रंट. बघा इथं डायग्राममध्ये दाखवले बघा. येस इट इज द सोर्स ऑफ लाईट. ठीक आहे, येस इट इज द सोर्स ऑफ लाईट. आणि इथून जे रेज जातात ह्यांना, हे रेज आहेत ह्यांना काय म्हणायचं, वेव्ह नॉर्मल म्हणायचं. आणि जे समोरचे आहेत, समोर अशा जे रेज आहेत त्यांना काय म्हणायचं, वेव्ह फ्रंट. किती होतं, 90 डिग्रीमध्ये काय होतं, हा अँगल फॉर्म होतो, त्यांना म्हणायचं वेव्ह नॉर्मल. ठीक आहे. हायजिन्सचं पुन्हा आणखी कन्सेप्ट आहे. तर नेक्स्ट कन्सेप्टमध्ये हायजिन्सचं काय म्हणणं आहे, एव्हरी सोर्स ऑफ लाईट इट इज जनरेटिंग बाय सेकंडरी वेव्ह फ्रंट. म्हणजे प्रत्येक सोर्स ऑफ लाईट काय होतं आहे, सेकंडरी वेव्ह फ्रंट जनरेट करतो. म्हणजे हा सपोज हा प्रायमरी वेव्ह फ्रंट असेल तर प्रायमरी वेव्ह फ्रंट काय करतो इथं, सेकंडरी वेव्ह फ्रंट काय करतो इथं, जनरेट करतो, असं हायजिन्सचं म्हणणं आहे. मग आता बघू कन्स्ट्रक्शनमध्ये प्लेन वेव्ह फ्रंट आहे, स्पेरिकल वेव्ह फ्रंटमध्ये. बघा इथं डायग्राम आहे प्लेन वेव्ह फ्रंटची, डायरेक्ट एक्सप्लेन करतो इथलं, तुम्ही नंतर लिहून घ्या इथलं. प्लेन वेव्ह फ्रंट बघा, हे काय आहे, प्लेन वेव्ह फ्रंट आहे. सूर्यापासून जे निघणारे लाईट आहेत ते कसे आहेत, वेव्ह फ्रंटमध्ये निघतात, प्लेन वेव्ह फ्रंटमध्ये निघतात, इन इनफायनाईट डिस्टन्स. म्हणजे ते काय, वी कॅनॉट मेजर वेव्ह फ्रंट. बघा आता हे जर सेंटर असेल, हे जर सेंटर असेल ह्याला म्हणायचं प्रायमरी वेव्ह फ्रंट. म्हणजे ए बी इट इज डिनोटेड बाय प्रायमरी वेव्ह फ्रंट. अँड ए डॅश ए डॅश बी डॅश इट इज कॉल्ड ॲज सेकंडरी वेव्ह फ्रंट. हे बघा इथं दिले बघा, सेकंडरी वेव्ह फ्रंट. आता जे सोर्सपासून लाईट ट्रॅव्हल्ड होते त्यास इथलं जे टाईम आहे ते किती असणार, 0 असणार. आणि इथला जो टाईम आहे, इथला ह्या पॉईंटचा तो टाईम टी इज इक्वल टू टी असतो. वी डोंट नो, वी कांट फाइंड. इथला टाईम किती आहे, इथून इथं प्रायमरी वेव्ह फ्रंट टू जनरेट सेकंडरी वेव्ह फ्रंट, वी कांट फाइंड आउट द टाईम. आपण त्याचा टाईम काय करू शकत नाही, फाइंड आउट करू शकत नाही. म्हणून प्लेन वेव्ह फ्रंटमध्ये काय आहे बघा, ए डॅश इट इज प्रायमरी वेव्ह फ्रंट, ए बी इट इज अ प्रायमरी वेव्ह फ्रंट, ए डॅश बी डॅश इट इज अ सेकंडरी वेव्ह फ्रंट. देन to the center time t becomes 0 and to the secondary wave front time t is equal to काय येणार, t. so AB it is primary wave front, A dash B dash it is a secondary wave front. okay. आणि प्रायमरी वेव्ह फ्रंट इट इज जनरेटिंग बाय सेकंडरी वेव्ह फ्रंट. आणि CT हे बघा, हे जे इथलं जे डिस्टन्स आहे ते काय तुमचं CT आहे. म्हणजे ते काय रेडियस आहे, किती आहे CT. सी इट इज व्हेलॉसिटी स्पीड ऑफ लाईटची जी काय असेल व्हेलॉसिटी स्पीड असेल. आणि ॲट टाईम टी म्हणजे काय असणार, त्याच्यासाठी लागणारा वेळ, किती वेळ लागला त्याला. सिमिलरली स्पेरिकल वेव्ह फ्रंटमध्ये सुद्धा तसंच आहे. काय येणार, ए बी इट इज प्रायमरी वेव्ह फ्रंट, ए डॅश बी डॅश इट इज अ सेकंडरी वेव्ह फ्रंट. ओके. सेकंडरी सोर्सपासून सेकंडरी वेव्ह फ्रंट बाहेर होतो. येस इट इज अ सोर्स ऑफ लाईट. म्हणजे घरातून जी निघणारा बल्ब, घरात जो असलेला बल्ब आहे त्याच्यापासून जे वेव्ह फ्रंट निघतात ते कशा असतात, तर दॅट इज स्पेरिकल वेव्ह फ्रंट. आणि इथला टाईम कसा असतो, 0 असतो इथला. आणि इथला टाईम टी इज इक्वल टू काय असणार, टी असणार. सिमिलरली ओके. सो दिस इज द स्पेरिकल वेव्ह फ्रंट इन फायनाईट डिस्टन्स. ठीक आहे. परीक्षेला हे 2 मार्काला, कुठलेही 2 मार्काला डायग्राम पडू शकते किंवा 3 मार्काला पडली तर डायग्राम एक्सप्लेनेशन 1 मार्कासाठी आणि 2 मार्कासाठी, 1 मार्कासाठी आणि हे 2 मार्कासाठी. ठीक आहे. नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपला, तर दॅट कन्सेप्ट इट इज ए रिफ्लॅक्शन ऑफ लाईट. डायरेक्ट एक्सप्लेन करतो बघा मी. रिफ्लॅक्शन ऑफ लाईट ऑफ प्लेन सरफेस. बघा काय म्हणलं आहे, लाईटचं रिफ्लॅक्शन होते. म्हणजे काय बघा, सूर्यापासून येणारी लाईट आहे, आपण काय केलं, मिरर ठेवला, किंवा हे काय आहे तुमचं पाण्याचं सरफेस आहे. पाण्याचं सरफेस म्हणण्यापेक्षा आता हे रिफ्लॅक्शन आहे. रिफ्रॅक्शनमध्ये काय होतं आहे, आतमध्ये लाईट ट्रॅव्हल होते. आता इथं काय आहे, तुमचा प्लेन सरफेस आहे. एम एन इट इज प्लेन सरफेस. म्हणजे थोडक्यात हा मिरर आहे. ठीक आहे. आता मिरर आहे त्याच्यानंतर काय बघा, RA it is the incident ray and QC it is the again it is a incident ray. ही RA किंवा AR it is incident ray, QC it is a incident ray. both AR and QC are parallel with each other. AR आणि QC काय दोन्ही एकमेकाला पॅरलल आहेत. बघा तर इथं A पॉईंट आणि C पॉईंट काय डिनोट करतोय, वेव्ह फ्रंट आणि वेव्ह नॉर्मल. समोरच्या काय लाईन आहेत, हे वेव्ह फ्रंट आहेत. आणि हे जी सर्क्युलर लाईन आहेत काय, वेव्ह नॉर्मल. हे वेव्ह फ्रंट आहेत आणि हे काय आहेत, वेव्ह नॉर्मल आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, AR इट इज अ इन्सिडेंट रे. म्हणजे ज्यावेळेस लक्षात ठेवा, जर मिरर असेल त्याच्यावर लाईट पडली तर सूर्यापासून निघणारी लाईट त्या मिररवर पडली म्हणजे ते झालं इन्सिडेंट रे.
आणि मिररपासून पुढं लाईट चालली प्रकाश, त्याला काय म्हणायचं, रिफ्लॅक्टेड रे. जेवढा इन्सिडेंट रे असेल तेवढंच काय असतो, रिफ्लॅक्टेड रे असतो. ठीक आहे. बघा आता इथं ए आणि सी पॉइंटर दोन काय झाले, तिथं वेव्ह फ्रंट तयार झाले तिथं, ए आणि सी पॉइंटर. ठीक आहे. बघा आता दोन ट्रायंगल फॉर्म झालेत, ट्रायंगल AEC आणि ट्रायंगल ABC. बघा इथं दाखवलं बघा कुठेतरी, इथं ट्रायंगल आहे बघा ABC, ट्रायंगल ABC, AEC, ABC, AEC, ABC आणि AEC हे दोन काय झाले, राईट अँगल ट्रायंगल आहेत. म्हणजे इथं 90 डिग्री अँगल फॉर्म होतो आणि इथं 90 डिग्री अँगल काय होतो, फॉर्म होतो. पुढं काय बघा, PA इट इज परपेंडिक्युलर टू MN. PA जे आहे, PA इट इज नॉर्मल प्लेन टू MN. PA हे नॉर्मल प्लेनला काय होतं, ट्रॅव्हल होतं आहे. दुसरं काय बघा आता इथं, तर RA इट इज परपेंडिक्युलर टू AB. RA जे आहे हा ABला काय होतो, इथं परपेंडिक्युलर होतो. आता आपल्याला दोन ट्रायंगलमध्ये बघायचं, कुठले, ABC आणि AEC. इथं 90 डिग्री अँगल फॉर्म होतो आणि इथं 90 डिग्री अँगल होतो. दुसरं काय बघा महत्त्वाचं, इथं AE इथं जे अँगल आहे हे रेडियस आहे, म्हणजे C आणि T काय झालं, त्याचं डिस्टन्स झालं. C व्हेलॉसिटी स्पीड ऑफ लाईट आणि टाईम T. तसंच BC इथं काय होतं, इथं अगेन वेव्ह फ्रंट तयार झाला. BC म्हणजे काय झालं, हे सेकंडरी वेव्ह फ्रंट. BT स्टँड्स फॉर सेकंडरी वेव्ह फ्रंट, ET स्टँड्स फॉर अगेन इट इज ए सेकंडरी वेव्ह फ्रंट. इथलं बी डिस्टन्स काय तुमचं CT आहे. बघा PRAP इथं अँगल काय होतो, इन्सिडेंट अँगल I होतो. तर PAE इथं अँगल कुठला होतो, रिफ्लॅक्टिंग अँगल होतो PAE इथं. ठीक आहे. त्यानंतर इथं बघा ह्याच्यामध्ये कुठला होतं बघा, ECA इथं रिफ्लॅक्टिंग अँगल फॉर्म होतो. ठीक आहे. तर QC काय आहे, इन्सिडेंट रे आहे. आणि QCE इथं कुठं होतं, इन्सिडेंट अँगल काय होतं, इथं फॉर्म होतो. ठीक आहे. बघा आता खाली काय बघा इथं, हेन्स वी कॅन राईट अँगल ACE अँड BAC. ACE कुठं आहे बघा, अँगल ACE. ठीक आहे. अँगल AC अँड E. आता इथला बाहेरचा जो अँगल आहे, हे बघा बाहेरचा जो अँगल आहे तो काय होता, अँगल ऑफ इन्सिडेंट आहे. बिकॉज QA इट इज द इन्सिडेंट रे, QC इट इज द इन्सिडेंट रे, ACE. आणि दुसरं काय दिलं, अँगल BAC. अँगल BAC इथला अँगल हा काय होतो, अँगल ऑफ इन्सिडेंट आहे. इथं अँगल ऑफ इन्सिडेंट ह्याला म्हटलं इक्वेशन नंबर 1. आता अँगल ऑफ रिफ्लॅक्शन काय, PAE कुठं आहे, PA आणि A इथं काय होतं, रिफ्लॅक्शन अँगल होतो आहे, इज इक्वल टू PAE. कुठं आहे बघा, अगेन PAE. सो ACE कुठं आहे बघा, AC अँड E. बघा इथला जो अँगल आहे हा काय, रिफ्लेक्टेड अँगल आहे. ACE रिफ्लेक्टेड अँगल आणि PAE. ठीक आहे. बघा ACE इज अँगल ऑफ रिफ्लॅक्शन आणि PAE अँगल ऑफ रिफ्लॅक्शन. इथला अँगल ऑफ रिफ्लॅक्शन, इथं काय झालं, अँगल ऑफ रिफ्लॅक्शन. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 वी गेट काय होतं आहे, अँगल ऑफ इन्सिडेंट इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लॅक्शन. म्हणजेच काय झाला, दिस इज स्नेल्स लॉ. सो विच लॉ इट इज रिफ्लॅक्शन. म्हणजे जेवढा अँगल ऑफ इन्सिडेंट असेल तेवढाच अँगल ऑफ काय असतो, रिफ्लॅक्शन असतो. अँगल ऑफ बघा खाली लॉ ऑफ रिफ्लॅक्शन दिले बघा. तर अँगल ऑफ इन्सिडेंट इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लॅक्शन. जेवढा इन्सिडेंट अँगल असेल तेवढाच रिफ्लॅक्टेड अँगल असतो. दुसरं काय बघा, इन्सिडेंट रे आणि रिफ्लॅक्टेड रे हे PA काय, PA हे नॉर्मल आहे. हे दोन्ही एकमेकाला कसे असतात, अपोजिट असतात. ओके. आणि तिसरं काय, इन्सिडेंट रे आणि रिफ्लॅक्टेड रे हा नॉर्मल आहे. हे दोन्ही बाजूच्या नॉर्मल बाजूला काय असतात, सेम प्लेनमध्ये असतात. दिस इज द लॉज ऑफ रिफ्लॅक्शन. थँक्यू.